नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज ऑप्टिक्स सेक्शनच्या 7व्या भागामध्ये मी तुमचं पुनश्च स्वागत करतोय। एक नेहमीचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, काय जरी नाही म्हटलं तर तुम्ही टी व्ही बघता, मला माहिती आहे। त्यात एक वाक्य सतत येतं। कुठलं वाक्य असतं? एका सिरियलमधलं वाक्य आहे, ते एक शो आहे। खरं तर हसताय ना, हसायलाच पाहिजे, बरोबर आहे। चला हवा येऊ द्या या असणाऱ्या सिरियलमध्ये डॉक्टर साबळेंचं वाक्य आहे। त्यात आपण जरा बदल करूयात। आपण काय करूयात? अभ्यास करताय ना, करायलाच पाहिजे, कारण ही वेळच आहे की आता याचा उपयोग केला पाहिजे। हजारोनं पेशंट वाढत आहेत, परिस्थिती हाताबाहेर आहे का काय कळायला मार्ग नाही, आणि शाळेचं गणित कधी आहे काय आहे याविषयी सगळेच संशय आहेत। अशा परिस्थितीमध्ये आपण काय करतोय? 11वीला सुरुवात केली आहे, आणि सुरुवात करताना लाईट सेक्शनमधला हा टॉपिक आहे। मी मागं पण तुम्हाला सांगितलं होतं, पूर्ण असणाऱ्या तुमच्या या असणाऱ्या 11वी आणि 12वीमध्ये हा जो लाईट सेक्शन आहे, न्यूमेरिकलचा विचार केला तर तो थोडासा टफ जातो। पण थिअरॉटिकल कॉन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय न्यूमेरिकल कळतच नाहीत। मग आपण काय केलं? शक्यतो त्याला CET ओरिएंटेड शिकत चाललोय। रिफ्रॅक्शन असेल, रिफ्लेक्शन असेल, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन, असं हळूहळू हळूहळू हळू पुढं चाललो आपण। जाता जाता काल पण एक वेगवेगळ्या कॉन्सेप्ट बघत गेलो ना आपण। इलस्ट्रेशन ऑफ रिफ्रॅक्शन नावाचं एक आर्टिकल आपण बघितलं की ज्याच्यामध्ये जर मला एखाद्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं उत्तर काढायचं झालं, मला रिअल डेप्थ माहिती आहे, ॲपरंट डेप्थ माहिती आहे, दोघांचं गुणोत्तर घ्या, मला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं उत्तर मिळतं। फॉर्म्युला कसा आला? CETला गरजेचा नाही। फॉर्म्युला काय आहे? CETला गरजेचं आहे। म्हणजे आपल्याला खरं तर या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या टॉपिकला पुढं 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 घेऊन जात असताना एक वेगळं आणि महत्त्वाचं आर्टिकल याच्यामध्ये आलं। आर्टिकलचं नाव मी फळ्यावर लिहिलंय, तुम्ही बघताय, तुम्हाला दिसतंय ते, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट। खरं तर आजकाल जे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करतोय, अभ्यास करतोय। कदाचित आजकाल कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावानं सुद्धा याच्यामध्ये डेव्हलपमेंट व्हायला लागली आहे। सायन्स प्रचंड वेगानं डेव्हलप होतंय, आणि अशा परिस्थितीमध्ये कम्युनिकेशनसाठी साध्या ताराचा वापर करता करता आजकाल ज्याचा वापर केला जातो, ऑप्टिकल फायबर केबल्स, OFC म्हणतात त्याला। ब्रॉडबँड वगैरे शब्द आता कानावर पडतात आपल्याला, नवीन नाहीच, आपल्याला माहिती आहे ते। 2G झालं, 1G झालं, 3G झालं, 4G झालं, 5G येते। 5Gचा अर्थ 5th जनरेशन आहे, म्हणजे 5वं जनरेशन येत असताना आपल्याला त्या असणाऱ्या ऑप्टिकल फायबरचा वापर करावा लागेल। समुद्रामधनं हजारो किलोमीटरचे ऑप्टिकल फायबर्स आहेत, मग ते काम कसं करतात हे जर तुम्हाला कळावंसं वाटत असेल तर नक्की आपल्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट नावाची जी संकल्पना आहे ती कळावीच लागते, त्याला एक्सक्यूज नाही। अनेक वेळा आपल्याला रस्त्यावर, डांबरी रस्त्यावरनं जात असताना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गाडीच्या काचेतनं पुढं बघितलं का पुढे एक पाण्याचा थर आल्यासारखा दिसतो, पण तिथं थर नसतोच। याला ज्या कुठल्या नावानं आपण ओळखतो त्याला म्हणतो आपण ते मृगजळ आहे। मराठीतली एक म्हण आहे, माहिती आहे तुम्हाला, मृगजळाच्या पाठीमागं धावू नको। अरे ते पुढं पुढं जाणार आहे, कशामुळं होतं ते? वाळवंटामध्ये तर अशा प्रकारचे मृगजळ प्रचंड दिसतात, कारण तिथं उष्णता जास्ती आहे। मग ह्याच्या पाठीमागचं कॉज काय? ह्याच्या पाठीमागचं सायंटिफिक रिझन काय? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट। म्हणजे डेली लाईफमध्ये रेग्युलरसाठी आपल्याला या असणाऱ्या कॉन्सेप्टला कळावं लागतं। काय आहे बाबा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट?
बरं एवढंच नाही, हिरा ज्याला कार्बन म्हणतात, जो सगळ्यात कठीण पदार्थ आहे, असा असणारा जो हिरा आहे, या हिऱ्याला चमकवताना त्याला पैलू पाडावे लागतात. पैलू का पाडायचे उत्तर नाही ना माहिती आहे आपल्याला. पैलू पाडत असताना तो जो कारागीर आहे, त्या कारागिरीला या असणाऱ्या टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, हिरा स्वयंप्रकाशित नसतोच मुळात, त्याच्यावर पडलेला जो प्रकाश आहे तो परावर्तित करतो. तो परावर्तित करताना वेगवेगळ्या अँगलमधनं तो परावर्तित होतो, त्यामुळे तो प्रचंड चमकताना दिसतो. का? उत्तर इथं आहे. म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे बाबा काय प्रकार आहे, कारण आपण रिफ्रॅक्शन बघितलंय, रिफ्लेक्शन बघितलंय, ही नवीनच संकल्पना आली. नाही माहिती आपल्याला याच्याविषयी काय. ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही त्या आता समजून घेऊयात. मी काय म्हणलं, परीक्षार्थी नका हो. काही ठिकाणी परीक्षार्थी व्हावं लागेल की ॲक्सेप्टेड आहे, काय फॉर्म्युले पाठ करावे लागतील, पण मला मुळात ती जर संकल्पना क्लिअर झाली तर मग मला तितकीशी अडचण नाही येत. आणि सगळ्याचा विचार आपल्याला करायचा आहे. असा विचार इथं करत असताना पहिल्यांदा बघूयात आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट कसं आणि काय बघतोय ते. यासाठी एक अशी कल्पना करा, माझ्याकडं या पद्धतीनं या ठिकाणी हा एक पाण्याचा मोठा जार आहे. समजूया त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो जार आहे, त्या जारला मी या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या डॉटेड लाईननं दाखवतोय. हा माझा पाण्याचा जार आहे. आणि इथं असणारा हा जो जार आहे, या जारमध्ये आतल्या बाजूला मी काय केलंय, एक लेझरची बॅटरी हातामध्ये घेतली आहे. पाणी आहे, पाण्याचा जार आहे, आतल्या बाजूला माझ्या हातामध्ये एक लेझरची बॅटरी आहे. आणि तिथं असणारी ती जी बॅटरी आहे, ती बॅटरी म्हणजे खरं तर माझा सोर्स ऑफ लाईट झाला. सोर्स ऑफ लाईट झाला म्हणजे काय केलं मी, ती जी लेझरची बॅटरी आहे, जी हायली मोनोक्रोमॅटिक लाईट आहे, ज्या लाईटला सिंगल वेवलेंथ आणि सिंगल कलर असतो त्याला मोनोक्रोमॅटिक म्हणतात. हे पण वाक्य आत्ता नक्की लक्षात ठेवा. सूर्याच्या प्रकाशामध्ये 7 रंग असतात, त्यामुळे त्याला मोनोक्रोमॅटिक म्हणता येत नाही, तो क्रोमॅटिक झाला. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारी ती बॅटरी मी हातामध्ये घेतली आणि हात पाण्यामध्ये बुडवला आणि मी आत्ता जसं दाखवलंय या पद्धतीनं जर मी त्याला तिथं दाखवलं तर काय होईल, हा जो प्रकाश आहे तो या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या पाण्याच्या दिशेला जाईल. नीट बघा मी काय म्हणतो, हा सोर्स आहे, ह्याला नाव दिलं ए. इथं माझी त्या ठिकाणी तिथं असणारी ती स्तंभिक आहे, ती नॉर्मल आहे. एक प्रकाशाचा किरण तयार झाला, दॅट इज रे ऑफ लाईट. हे पाणी आहे, वर हवा आहे. प्रश्न मी जर तुम्हाला आता असा विचारला की हा जो प्रकाश किरण आहे तो या पद्धतीनं मी जर बघितला तर तो प्रकाश किरण कुठल्या माध्यमातून कुठल्या माध्यमात जातोय, असा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला तर तुमच्यातला प्रत्येक जण मला उत्तर देईल, सर उत्तर सोपं आहे, हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जातोय. जे सेमी इंग्लिशमधनं शिकलायत किंवा जे कॉन्व्हेंटमधनं शिकलेत ते नक्की मला सांगतील की सर तिथं असणारा तो प्रकाश किरण डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममध्ये चालला आहे. आता मी जर समजा विचार केला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या बॅटरीचा, ती जी बॅटरी आहे ती बॅटरी इथं ठेवत असताना मी या सोर्स यसला ठेवली आहे आणि हा जो प्रकाश किरण आहे तो या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सरफेसकडे जात असताना तो नॉर्मलच्या थ्रू चाललाय. माझं वाक्य नीट आहे का? हा जो प्रकाश किरण आहे यस ए, हा नॉर्मलच्या थ्रू चाललाय आणि नॉर्मलच्या थ्रू चालत असताना जर समजा त्याच्यावरनंच चालला आणि मी तुम्हाला सांगितलं काय तर सांग अँगल ऑफ इन्सिडन्स किती झाला, तुम्ही काय म्हणणार की सर 0 झाला ना तो. कारण आपलं वाक्य असं आहे, अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड नॉर्मल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ इन्सिडन्स.
इथं जर आपण बघितलं तर तो नॉर्मलमधनं चाललाय. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो प्रकाश किरण नॉर्मलच्या थ्रू जात असेल तर अँगल ऑफ इन्सिडन्स झिरो झाला. याचा अर्थ असा झाला त्याचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा झिरो झाला. त्यामुळं तो जो प्रकाश किरण आहे तो असाच या पद्धतीनं बाहेर जाईल. समजा तो ए डॅश झाला. ही संकल्पना नीट समजून घ्या, मग आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या बाकीच्या कॉन्सेप्टला कळत जाईल. आता मी काय करतोय बघा, त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी नॉर्मल आहे त्याची एक पोझिशन इथं दाखवतोय मी. समजा तो जो पॉईंट आहे तो माझा बी पॉईंट आहे आणि तिथं असणारी ती जी बॅटरी आहे त्याला आता असं न ठेवता मी आता असं थोडंसं तिरकं केलंय. असणारी जी बॅटरी आहे त्याला मी तिरकं केलं आणि त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रकाश किरण आहे तो या पद्धतीनं गेला. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो प्रकाश किरण या पद्धतीनं गेला, जाताना तो आता डेन्सरमधनं रेअरकडे चाललाय. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो प्रकाश किरण डेन्सरकडून रेअरकडे जात असेल तर आपलं एक वाक्य असं असतं, वेन रे ऑफ लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. तो स्तंभिकेपासून दूर जातो आणि तसा जर तो जात असेल तर मग तो साधारण या पद्धतीनं जाईल. हा माझा आय असेल, हा माझा आर असेल, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असेल. मी पहिल्यांदा काय केलं होतं, तिथं असणारी ती बॅटरी अशी ठेवली होती, बॅटरीचा अँगल बदलला तर असा झाला. आता परत मी त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी बॅटरी आहे त्या बॅटरीला अजून थोडासा या पद्धतीने ॲडजस्ट करतो. आता कसं झालं बघा, हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आणि हा पण अँगल ऑफ इन्सिडन्सच आहे, पण याच्या तुलनेमध्ये हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तो आता जादा आहे ना, दिसतंय की आपल्याला ते. परत एकदा तेच वाक्य येणार ना, जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जात असेल, सिन्स इट एंटर्स फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम इट विल बेंड अगेन अवे फ्रॉम द नॉर्मल. तो परत एकदा नॉर्मल पासून दूर जाईल, तो या पद्धतीनं जाईल, अजून दूर जाईल. आर जास्त झाला. मला काय वाटलं, हिथंच नाही थांबायचं आपल्याला. आपण काय करत चाललोय, पहिल्यांदा त्याला असं ठेवलं, पुन्हा त्याचा अँगल बदलला, पुन्हा त्याचा अँगल बदलला, आणि असं करता करता मी या ठिकाणी आता अशा स्टेजला आलो की अजून एकदा तिथं असणारी ती जी बॅटरी आहे ती बॅटरी मी आता जादानं त्या ठिकाणी तिथं असणारी ती डेव्हिएट केली, ती विचलित केली, ती बदलली. आता तिथं असणारी ती जी बॅटरी आहे ती अशी केली, एक स्टेज अशी आली ज्या स्टेजला या ठिकाणी तिथं असणारा तो जो रे ऑफ लाईट आहे तो आता तिथं असणाऱ्या त्या सरफेसला घासून सरळ समांतर चालला. नीट लक्षात ठेवा, तुमच्या डोक्यात लगेच क्लिक झाला असेल, अरे सरांनी तर आता काळं पेन वापरता अचानक निळं पेन वापरलंय का. यातली सगळ्यात महत्वाची स्टेज आहे. पहिल्यांदा आपण त्याला असं ठेवलं होतं, पुन्हा असं ठेवलं, पुन्हा असं ठेवलं, पुन्हा असं केलं. समजा या ठिकाणी याला नाव दिलंय आपण डी, याला नाव दिलंय सी. ज्या वेळेस आपण विचार करतो या ठिकाणी असणाऱ्या अँगलचा, या ठिकाणी असणाऱ्या अँगलचा आता नक्की दिसतंय तुम्हाला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन वाढत गेला आणि जाता जाता त्या ठिकाणी तिथं असणारा तो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आता 90 डिग्रीचा झाला. कारण हा माझा रिफ्रॅक्टेड रे आहे आणि ही माझी नॉर्मल आहे. अँगल बिटवीन रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तसं जर तिथं म्हणलं जात असेल तर इथं असणारा हा जो अँगल आहे तो अँगल त्या ठिकाणी 90 डिग्रीचा झाला. ज्या कुठल्या अँगल ऑफ इन्सिडन्सला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री होतो तो जो अँगल आहे त्याला क्रिटिकल अँगल म्हणतात. हे आता ठाम डोक्यात ठेवा, एकदम परफेक्टली तुमच्या मेमरीत जाऊ द्यात. कारण मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं, आता पण सांगतो, मोबाईलला जशा 2 मेमरीज असतात, रॅम आणि रॉम, रीड ओनली मेमरी आणि रॅन्डम ॲक्सेस मेमरी. परमनंट मेमरी ROM आहे, रॉम. रॅममध्ये तात्पुरतं लक्षात राहतं. म्हणजे मी जर समजा एखादी गोष्ट आता बघितली, माझ्या लक्षात राहिली, लगेच पुसून गेली, तसं नाही.
मला 2 वर्षाकरता लक्षात ठेवायचं आहे, नॉट फॉर सिंगल इयर. आणि जर 2 वर्षाकरता मला हे जर लक्षात ठेवावं लागत असेल तर मग मला काळजी घ्यावी लागेल. कशी काळजी घ्यावी लागेल तर मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सगळ्या गोष्टी लिहून काढाव्या लागतील. लिहिता लिहिता लक्षात ठेवावं लागेल. लक्षात राहते का नाही ते चेक करावं लागेल 2, 3, 4 दिवसानंतर. नसेल तर परत तो व्हिडिओ बघायचा, परत एकदा वाचायचं, परत लिहून काढायचं. एक्सक्यूज नाही, पर्याय नाही. आता 10वी नाही, 11वी 12वी आहे, वेगळा आहे. त्यामुळे इथं जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो आर आहे त्याला नाव देऊन टाकलं आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ज्या अँगल ऑफ रिफ्रॅक्शनला अँगल ऑफ इन्सिडन्स याचा विचार केला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जिथं 90 होतो तो जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे त्याला क्रिटिकल अँगल या नावानं ओळखतात. त्याला इतर रिप्रेझेंट करताना मी IC केलंय. पण मला वाटलं कशाला आता गप बसा ना, आपण अजून जरा पुढे जाऊयात, काय होते बघूयात, अजून जरा पुढे जाऊयात. असं म्हणता म्हणता मला आता असं वाटलं की अरे आता आपण तो जो अँगल आहे त्या अँगलला अजून वाढवूया. हा अँगल ऑफ इन्सिडन्स आता अजून वाढला. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तो आता अजून वाढला आणि आता जर बघायचं ठरवलं आता काय होईल बाबा, याच्या नंतरची स्टेज कुठली होईल. कारण कसं झालं बघा, इथं होता तो सरळ गेला, परत असाच गेला, परत असा झाला, परत असा झाला. आता तुम्ही म्हणणार की सरळ साधा आहे की आता तो परत खालीच गेला ना, आता जागाच कुठं आहे त्याला. आणि असं जर तिथं घडत असेल तर याला दुसरं तिसरं काय म्हणत नाही, त्याला ज्या कुठल्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे ते म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. झालं कसं, तयार करायला गेलो गणपतीने झाला मारुती, अशी अवस्था झाली. कारण इथं जर बघितलं तर मी रिफ्रॅक्शन 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 आणि इथं रिफ्लेक्शन, हा आतमध्ये माघारी आला. म्हणजे तो प्रकाश किरण या पद्धतीनं जात असताना तो परत माघारी फिरायला लागला. असा जर तो त्या ठिकाणी माघारी फिरायला लागला तर ती जी संकल्पना आहे त्याला ज्या कुठल्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे ते म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. त्यामुळं आपल्याला 100% 11वीच्या परीक्षेमध्ये ही संकल्पना विचारतातच. विचारतात म्हणत नाही, विचारतातच म्हणतोय. एक्सप्लेन द टर्म टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. 3 मार्काला विचारलं तर सगळंच लिहावं लागेल. 1 मार्काला विचारलं तर डिफाईन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि 2 मार्काला विचारलं तर हा प्रश्न असा असू शकेल, स्टेट द कंडिशन्स टू गेट द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. त्यामुळे इथं जर आपल्याला वाक्य तयार करायचं झालं तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते एक वाक्य आपलं असं असू शकेल, द फिनॉमेना इन विच when light travels from denser medium to rare medium and incident on interface of denser and rare medium at an angle of incidence greater than critical angle, then the ray of light totally reflected inside the denser medium is called as total internal रिफ्लेक्शन ऑफ लाईट. केवढं मोठं वाक्य झालं बघा. त्यात गंमत अशी झाली की आत्ता कुठं तुमचं 11वी सुरू झाले, अजून कशात काय नाही तोवर एवढी मोठी मोठी वाक्य यायला लागली, येणार आहेत. आणि अशी वाक्य पाठ करायची सवय लावा. अशा वाक्याचा अर्थ बरं मी काय वेगळं सांगितलं नाही ना, जे केलं तेच सांगितलंय ना. जी संकल्पना आपण या ठिकाणी तिथं करत चाललोय, जी बघतोय आपण, त्याचाच उल्लेख मी केला, वेगळं काहीच नाही केलं. त्यामुळे परत एकदा वाक्य नीट ऐका, कळत जातं तुम्हाला की याचा अर्थ काय आहे. तो थोडंसं मराठी मीडियममध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जरा अवघड जातं, नाही असं नाही, पण
रुटीनमध्ये आलं का पुन्हा तुम्हाला मराठी मीडियम आठवत पण नाही, हळूहळू ॲडजस्ट होतं. मी स्वतः मराठी मीडियममधनं शिकलो आहे, मला माहिती आहे ते, त्यामुळे तितकंसं अवघड परत जात नाही. उलट तुमची कॉन्सेप्ट क्लिअर असतात, तुम्हाला क्लिअर होत जातं. वाक्य नीट ऐका. द फिनॉमेना इन विच रे ऑफ लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम denser medium to rare medium and incident at the interface of denser and rare medium at an angle of incidence greater than critical angle, then the ray of light is totally reflected inside the liquid is called as total internal reflection of light. वाक्यामध्ये आपण रिफ्लेक्शनचा उल्लेख करतोय, एक्सप्लेनेशनमध्ये आपण रिफ्रॅक्शनचा उल्लेख केला आहे. ज्याला या डायग्रॅमचा अर्थ कळला त्याला हे अवघड जात नाही, जाणार पण नाही. मी वाक्य शिस्तीत सांगतोय, मुद्दामून सांगतोय, कारण आत्तापर्यंतच्या असणाऱ्या ह्या टॉपिकमध्ये जरासं मोठं वाक्य आलंय. तिसऱ्यांदा वाक्य मी रिपीट करतोय, नक्की लक्षात ठेवा, कारण हे केल्याशिवाय डोक्यात असं हॅमरिंग नाही होत. वेन रे ऑफ लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम अँड incident on an interface of denser and rare medium at an angle of incidence greater than critical angle, then the ray of light is totally reflected inside the liquid is called as total internal reflection of light. समजा तो प्रश्नच त्यांनी बदलला. त्यांनी काय केलंय, स्टेट द कंडिशन्स टू गेट द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. मग काय करणार आपण? यासाठी आपल्याला 2 वाक्य लिहावी लागतील. 2 मार्काला 2 वाक्य आहेत. जे सांगितलंय ते सांगायचं ना, वेगळं काय सांगायचंय. पहिलं वाक्य, द रे ऑफ लाईट must travel from denser medium to rare medium. हा जो प्रकाश किरण आहे तो डेन्सर कडून रेअर कडे गेला पाहिजे. आणि दुसरं वाक्य असं आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स मस्ट बी ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तो क्रिटिकल अँगलपेक्षा जास्ती पाहिजे. आणि हा जो प्रकाश किरण आहे तो डेन्सरमधून रेअरमध्ये गेला पाहिजे. हे जर लिहिलं तर 2 मार्क खिशात गेले आपल्या. काय अवघड नाही ते. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या संकल्पनेचा विचार करत असताना यातली एक महत्त्वाची संकल्पना आज आपण आत्ता इथं बघितली. कदाचित त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन्स पण असू शकतात, ते बदलतील, तसा प्रश्न विचारतील. कारण काय होतं, याच्यामध्ये ज्याला मी निळ्यानं दाखवले त्या 2 स्टेजेस सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. त्यातल्या त्यात ही जी स्टेज आहे त्याला फॉर्म्युल्यामध्ये रूपांतर करायचं आहे, आणि ही जी स्टेज आहे त्याला वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. म्हणजे मला जर प्रश्न विचारला तर मला परत ते 2 वाक्य तशीच लिहावे लागतील. ती 2 वाक्य मुद्दामून रिपीट करतोय, वाक्य नीट ऐका. प्रश्न विचारलाय आपल्याला, स्टेट द कंडिशन्स फॉर द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तर पहिलं वाक्य आपल्याला लिहावं लागेल, द रे ऑफ लाईट मस्ट ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम. आणि दुसरं वाक्य लिहावं लागेल, अँगल ऑफ इन्सिडन्स इन डेन्सर मीडियम मस्ट बी ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. 2 वाक्य 2 मार्क, सोपी वाक्य आहेत. जे आत्ता लिहिलंय तेच तिथं आपण लिहितोय. त्यामुळे या असणाऱ्या कॉन्सेप्टला आपल्याला या पद्धतीनं नक्की बघावं लागेल. हा एक या टॉपिकमधला महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे. याला थोडंसं वाचत राहा, पुस्तकातनं वाचा, नोट्स तयार करा. नक्की तुम्हाला त्या ठिकाणी ते सोपं जाईल. पण जर समजा आपल्याला याच्यामध्ये थोडंसं वेगळं त्यांनी विचारलंय,
काय विचारलंय आपल्याला? समजा त्याने आपल्याला क्रिटिकल अँगल नावाची जी संकल्पना आहे ती संकल्पना जर आपल्याला विचारली, एक्सप्लेन द टर्म, तर मग मात्र आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारी ती टर्म वेगवेगळ्या पद्धतीनं सांगावी लागेल. ह्याची एक्झाम्पल आहे जी 12वीतल्या असणाऱ्या कॉन्सेप्टमध्ये पण आपण वापरतोय. कसं सांगायचं, त्यासाठी पहिल्यांदा काय लागत की बाबा आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारी ती टर्म डिफाईन करावी लागेल. आता मी काय करतोय, याच्यातल्या फक्त एका स्टेजचा विचार करतोय, बाकीचा विचार इथं करतच नाही. असं समजूयात हा IC आहे आणि हा त्या ठिकाणी तिथं असणारा तो R आहे. हे जे मीडियम आहे ते माझं डेन्सर मीडियम आहे आणि इथं असणारं जे मीडियम आहे ते माझं रेअर मीडियम आहे. आणि मला क्रिटिकल अँगलसाठी फॉर्म्युला तयार करायचा आहे. मग असा जर क्रिटिकल अँगलसाठी आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा झाला तर मग काय करावं लागेल, तिथं कसं रूपांतर करता येईल, त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा वाक्य तयार करावं लागेल. कारण तयार केलेलं जे वाक्य आहे ती म्हणजे आपली व्याख्या असेल. वाक्य नीट ऐका, पुस्तकात ते सिस्टमॅटिक नाही दिलेलं, त्यांना एकदमच पुढं घेऊन गेले ते. फॉर गिवन पेअर ऑफ मीडिया, for a given pair of media, angle of incidence in denser medium for which angle of refraction in rare medium is 90 degree is called as critical angle. 100% हे जे वाक्य आहे ते वाक्य आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. माझं वाक्य नीट ऐका, वाक्य म्हणजे व्याख्या आहे, लक्षात ठेवा ती. परत 1 मार्कामध्ये ते विचारतील, 2 मार्कात एक्सप्लेन करतील, एखादा फॉर्म्युला स्टेट म्हणून सांगतील. फॉर्म्युला तर आपण अजून तयार करतोय, पण त्याच्या अगोदर ते वाक्य तितकंच महत्त्वाचं आहे. कसं येतं ते बघा, वाक्य कसं झालं बघा, जे फिगरमध्ये दिसतंय त्याच्यावरनं वाक्य तयार केलं. फॉर गिवन पेअर ऑफ मीडिया म्हणजे काय होईल, समजा मागाचं पाणी येतं होतं आणि वर हवा, हे 2 माध्यमं झाली, हवा आणि पाणी. काच आणि जर हिरा घेतला तर हिरा डेन्सर झाला, काच रेअर झाले. पाणी आणि काच घेतलं तर पाणी रेअर झालं आणि काच डेन्सर झाले. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये कळावं लागतं डेन्सर कोण आणि रेअर कोण. त्यामुळे इथं जर आपण त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे वाक्य आहे ते वाक्य तयार केलं तर माझं वाक्य तसंच असावं लागेल. फॉर गिवन पेअर ऑफ मीडिया, अँगल ऑफ इन्सिडन्स इन डेन्सर मीडियम फॉर विच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इन रेअर मीडियम इज 90 डिग्री इज कॉल्ड ॲज क्रिटिकल अँगल. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, या असणाऱ्या क्रिटिकल अँगलचा एक फॉर्म्युला तयार करायचा आहे. फॉर्म्युला तयार करताना मी कसं करतोय बघा, जे ह्या असणाऱ्या टॉपिकला माझ्याबरोबर पहिल्यापासून आहेत त्याला जर मी प्रश्न विचारला, सांग स्नेल्स लॉ, तर तो काय म्हणतो, द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स इन वन मीडियम टू द sign of angle of refraction in second medium is a constant term known as refractive index of second medium with respect to first medium. मग मला त्याच वाक्याचा आधार घेऊन इथं लिहावं लागेल साइन I अपॉन साइन R 1 μ2 इज इक्वल टू. आता परत डायग्रॅमकडे बघूयात ना आपण. डायग्रॅमकडे बघता बघता आपल्याला दिसलं की अरे आय इथं आय न लिहिता IC लिहिले. कधी लिहिणार मी IC? R जर माझा 90 डिग्री असेल तर. म्हणून मी इथं काय करणार आहे, इथं लिहिताना साइन IC लिहिणार, इथं लिहिताना साइन 90 लिहिणार, इथं लिहिताना हाय तसं तात्पुरतं 1 μ2 मी तसंच ठेवलं. कारण वाचताना कसं वाचतो आपण, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. n वापरा नाही तर μ वापरा, इट डिपेंड्स, ते तुमच्यावर आहे. मग तुमचं जर गणित बऱ्यापैकी असेल आणि मी प्रश्न तुम्हाला विचारला, सांग साइन 90चं उत्तर किती असतं, तुम्ही काय म्हणणार, सर कॉस 90 साइन 90 याच्यामध्ये फरक आहे, कॉस 90 0 साइन 90 1.
बरोबर आहे तुमचं उत्तर. याचा अर्थ असा झाला साइन 90ची किंमत माझी 1 आली. 1 म्यू 2 इज इक्वल टू या ठिकाणी साइन आय सी तसंच राहिलं. परत माझाच असणारा कॉन्सेप्ट माझ्याच फॉर्म्युल्यामध्ये मागं जर बघितला 1 म्यू 2च्या ऐवजी मला अनेक पद्धतीनं लिहिता येतं. कदाचित 1 म्यू 2 इज इक्वल टू C1 अपॉन C2 लिहिता येतं. 1 म्यू 2 इज इक्वल टू म्हणजे मी असं लिहू शकतो थोडेसे C1 अपॉन C2 लिहिता येतं. लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2 लिहिता येतं. किंवा इथं लिहिताना म्यू 2 अपॉन म्यू 1 लिहिता येतं. हे इतक्या ठिकाणी वापरतोय. नसेल तर याला पण लिहिता येतं. ते आता वर आपण लिहिलं म्हणून थोडंसं परत लिहिलं मी. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते 1 म्यू 2 लिहिता येतं. ते जर तसं लिहिलं जात असेल तर C1 अपॉन C2 झालं, लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2 झालं, किंवा म्यू 2 अपॉन म्यू 1 झालं, साइन आय अपॉन साइन आर झालं. आता याच्यातलं कुठलं मला वापरायचं आहे? याच्यातलं मला हे वापरायचं आहे. म्यू 2 अपॉन म्यू 1 म्हणजे हे मला वापरायचं आहे. म्हणजे इथं लिहित असताना म्यू 2 अपॉन म्यू 1 इज इक्वल टू साइन आय सी असं लिहितो. आता इकडं वळूयात. कल्पना करूयात जे डेन्सर मीडियम आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू आहे. हवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1. याचा अर्थ असा झाला मी हे इथून इकडे घेतोय. याचा अर्थ असा झाला मी म्यूचा विचार करत असताना हा जो म्यू आहे तो म्यू माझं दुसरं तिसरं काय नसून म्यू 2 आहे आणि म्यू 1 माझं 1 आहे. जर ते तसं असेल आणि मला त्याचं इम्प्लिमेंटेशन जर याच्यामध्ये करायचं झालं तर ते मला कसं करता येईल बघा. म्यू 2 माझं 1 आहे, सॉरी म्यू 2 माझं म्यू आहे आणि त्या ठिकाणी तिथं असणं म्यू 2 अपॉन म्यू 1 इज इक्वल टू साइन आय सी झालं. आपण लिहित असताना ते उलटं लिहितोय, खालून वर जातोय. सॉरी इथं आपलं पहिलं मीडियम झालं, हे त्या ठिकाणी दुसरं मीडियम झालं. याचा अर्थ असा झाला इथं 1 अपॉन म्यू इज इक्वल टू साइन आय सी आलं. थोडंसं तिथं डिस्टर्ब झालो आपण. म्हणजे पहिलं मीडियम आहे दुसरं मीडियम ते आहे. हे पहिलं झालं हे दुसरं झालं, हे म्यू 2 झालं हे म्यू 1 झालं. म्यू 2ची किंमत माझी 1 झाली आणि म्यू 1ची किंमत माझी म्यू झाली. तर 1 अपॉन म्यू इज इक्वल टू साइन आय सी झालं. याच्यावरनं आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तयार करायचा आहे. काय फॉर्म्युला तयार होईल? आय सी इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन म्यू. इनवर्स काय असतो ते लॉग टेबलमध्ये कळतं. उलटं बघणं त्याला इनवर्स म्हणतात. म्हणजे आपल्याला आय सीचं जे उत्तर आहे ते उत्तर काढलं जात असताना आय सी इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन म्यूचा वापर करून आपण क्रिटिकल अँगलचं उत्तर काढू शकतो. म्हणजे कसं कसं बघत गेलोय ते नीट बघा. पहिल्यांदा काय केलं आपण? क्रिटिकल अँगलची व्याख्या केली. फॉर गिवन पेअर ऑफ मीडिया अँगल ऑफ इन्सिडन्स इन डेन्सर मीडियम for which angle of refraction in rare medium is 90 degree is called as critical angle. हे वाक्य तयार झालं, व्याख्या तयार झाली, पाठ झाली. आपण ती पाठच केली. पुन्हा स्नेल्स लॉकडे वळलो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट म्हणजे साइन आय अपॉन साइन आर बघितलं. बघता बघता साइन आयच्या ठिकाणी साइन आय सी लिहिलं. साइन आरच्या ठिकाणी आपण 90 त्यामुळे 1 म्यू 2 इज इक्वल टू साइन आय सी अपॉन साइन 90 आलं. साइन 90ची किंमत 1 होती त्यामुळे त्या ठिकाणी 1 म्यू 2 इज इक्वल टू साइन आय सी आलं. मग काय केलं? 1 म्यू 2च्या कसं बदलून लिहिता येईल ते पण आपण बघितलं ना. 1 म्यू 2 लिहित असताना C1 अपॉन C2 झालं, लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2 झालं, म्यू 2 अपॉन म्यू 1 झालं, साइन आय अपॉन साइन आर झालं. मग ह्याच्यातलं कुठलं वापरायचं? तर म्यू 2 अपॉन म्यू 1 इथं लिहून टाकलं. म्यू 2 अपॉन म्यू 1 इज इक्वल टू साइन आय सी झालं. उत्तर आपल्याला आय सीचं काढायचं नव्हतं, आपल्याला त्याच्या इन्व्हर्समध्ये लिहायचं होतं. त्यामुळे आय सी इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन म्यू झालं. पहिलं मीडियम, दुसरं मीडियम हवा म्हणजे एक पहिलं मीडियम म्यू, 1 अपॉन म्यू इज इक्वल टू साइन आय सी. एक फॉर्म्युला तयार झाला आणि दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला फॉर 11th and 12th स्टँडर्ड.
अँगल ऑफ इन्सिडन्सचा फॉर्म्युला, अँगल ऑफ क्रिटिकल अँगलच्या करस्पॉन्डिंग येणारी टर्म, याच्यामध्ये कुठलं मीडियम कसं आहे, गणितात कसं दिलं जातं आहे, त्याच्यावरनं त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला काढायचं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण या असणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या संकल्पना आपण बघितल्या, ज्या संकल्पना या टॉपिकसाठी मोस्ट इम्पॉर्टंट होत्या. कारण ह्याचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला पुढच्या ज्या संकल्पना आहेत, मग तुम्हाला ऑप्टिकल फायबर कळावंसं वाटेल, मायरेज ज्याला म्हणतात किंवा मिरेज पण म्हणतात, त्याला मृगजळ म्हणतात, बायनॅक्युलर वापरताना त्यात कसा वापर करतात, पेरिस्कोपमध्ये त्याचा वापर कसा करतात, अनेक लहान लहान गोष्टी याच्यामध्ये येत राहतील. त्या सगळ्यांचा विचार आपल्याला करावा लागेल आणि त्याच्यावरनं आपण या टॉपिकमधल्या पुढच्या टर्म्सला बघतोय. त्यामुळं आज या टॉपिकसाठी आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.